आणि तरी आपण राजकारण करतो. कसलं राजकारण? अरे माणुसकी जिवंत ठेवा, माणुसकी. उद्या तुमचं घर जळेल, बघायला माणूस नाही येणार. कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही. म्हणून मला जी एकी दिसते ना, ती माणसांची दिसते, माणुसकीसाठी आली ना. आणि अशीच एकी ठेवा. नेता कितीही मोठा असो, या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही. आज झंझावत आहे. आज या बीड मधनं एक ठिणगी पडली आहे. याचा लोक आंदोलनात बदल होईल. कुठल्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही. वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता येता येता वाचत होतो, एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे? होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासांत एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसात एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला. तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. रंजन मुखर्जी. पण म्हणजे हे किती धक्कादायक हो. एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही. हे खरं आहे की नाही मला माहित नाही. पण मग त्या कोचीला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या. कोचे कोणी आयरा गायरा माणूस नाहीये. तो या जिल्ह्याचा कलेक्टर होते. सॉरी, मी अरे तुला करत नाही कोणाला. तर ते कलेक्टर होते, त्यांना बोलून घ्या. आणि माझी आज प्रमुख मागणी आहे, या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी आहेत ना, सगळ्यांची नार्को टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. काळा त्यांच्या तोंडातलं सत्य हे असं निघणार नाही. कुणाची हिंमत नाही की यांना फटकावून ह्यांच्याकडे काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही. काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभावने एक फोन केला, जरा हे इथे जाणार नाही. जाणार की नाही हात उचलून दाखवा, सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून डोळे दाखवणार, फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. उगाच त्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावून की न्याय मिळेल. न्याय मिळणारच असेल तर उघडपणाने सांगा, न्याय नाही मिळू शकत. पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही. अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही. अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा. काय बोलतात काय त्या गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही, फक्त काय बीडमध्ये होतं. अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर. ज्या पद्धतीने मारलं, समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय. अरे क्रूर कर्म आहे, क्रूर कर्म. रामन राघव आहे, रक्त पिपासू नरभक्षक आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पडली. एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे बीड मधलं थांबवा, बीड मधलं थांबवा. ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होत्या, आल्या नाहीत. त्यांच्यावरती 307 दाखल केली. त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला, तिच्यावर इतका तुका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं. त्यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण यांचे, दारूचे पण यांचे, सगळे धंदे यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळातला पहिला आखला. शिव्या घालणारे फोन येतात मला.